श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्योय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः, श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. तर श्रोत्यो, गुरुचरित्रामधील 14वा अध्याय वाचण्याचे मुख्य फायदे म्हणजे अपार संकटे दूर होतात आणि गुरुकृपेचे सार या अध्यायातून प्राप्त होते असे मानले जाते. या अध्यायाला मेरुमणी असेही म्हटले जाते, कारण तो संपूर्ण गुरुचरित्राचे सार सांगतो आणि त्यातून सर्व प्रकारची संकटे हरण होतात अशी श्रद्धा आहे. हा अध्याय संपूर्ण गुरुचरित्राच्या ज्ञानाचा गाभा म्हणजे सार मानला जातो आणि त्याचे नियमित पठण केल्याने भक्ताला विविध संकटांतून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. तर आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 14वाचे संपूर्ण मराठी भावार्थ. तर चला मग सुरू करूयात. तर सायनदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले. सायनदेवाने श्री गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलावले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तो निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. सायनदेव भयचकित होऊन श्रीगुरूंचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी एक ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन निद्रेतून जागा झाला. त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून, तुला येथे कोणी बोलावले? आता लवकरात लवकर परत जा असे म्हणून त्याने सायनदेवाला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षेत्र गंगातीडी श्रीगुरु चरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्रीगुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्रीगुरू संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा सायनदेव श्रीगुरूंना म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन. तेव्हा तुम्हाला पुत्रा पौत्रा व सखीसह भेट. चिंता करू नकोस. सुखाने संसार कर. अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्रीगुरू वैजनाथ छत्री गेले. तर श्रोते हो, अशा प्रकारे आजचा हा श्री गुरुचरित्रामधील अध्याय 14वाचे संपूर्ण मराठी भावार्थ हा नक्कीच आवडला असेल. आणि आवडला असेल तर आमच्या या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज फेसबुक पेजला लाईक, कॉमेंट, फॉलो आणि शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या एका नवीन अध्यायात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.